बेडरूम ही अशी जागा असते जी प्रत्येक जोडप्यासाठी खास असते. दिवसभराच्या थकव्यानंतर बेडरूममध्ये प्रत्येक जोडपं आपला स्वतःचा आणि हक्काचा वेळ एकत्र घालवतं. पण अशा वेळी तुमच्या हातून या चुका झाल्या तर त्याचा परिणाम थेट नात्यावर होऊ शकतो. पती-पत्नीचं नातं जितकं अनोखं असण्यासोबतच नाजूकही असतं. त्यामुळे नात्यातील अडचणी आणि गैरसमजांना वेळीच दूर केलं नाही तर त्याचं रूपांतर मोठ्या वादात होऊ शकतं आणि प्रसंगी नातं तुटू देखील शकतं. सगळ्यात जास्त दुःख तर तुम्हाला तेव्हा होऊ शकतं जेव्हा भांडणाचं कारणच तुमच्यासमोर स्पष्ट झालेलं नसतं आणि नात्याचा शेवट होतो. या अशा भांडणामध्ये बेडरूममध्ये होणाऱ्याही काही चुका कारणीभूत असतात आणि त्या चुका करणं वेळीच थांबवणं नात्याच्या हिताचं ठरू शकतं. बेडरूममध्ये अस्ताव्यस्तपणा, धारदार वस्तू, चाकू, कात्री, धार्मिक मूर्ती, पुस्तक, तुटलेले घड्याळ आणि आरशात झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसणे टाळावे. कारण या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आणतात आणि भांडणांना कारण ठरू शकतात. स्वच्छता, सकारात्मक वस्तू, जोड्यांचे फोटो, प्रेमळ प्राणी ठेवा आणि बेड मुख्य दारासमोर न ठेवणे यांसारख्या वास्तुनियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून घरात सुख शांती टिकून राहील. बेडरूममध्ये पसारा ठेवू नका, कारण यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो. धारदार वस्तू, चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू बेडरूममध्ये ठेवू नका. त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. देवी देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक ग्रंथ, भागवद्गीता, रामायण ठेवू नका, कारण बेडरूम आराम करण्याची जागा आहे. आरसा असा नसावा की झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब त्यात दिसेल. तो बेडच्या दिशेने नसावा. तुटलेले घड्याळ किंवा इतर तुटलेल्या वस्तू ठेवू नका. झाडू आणि इतर सफाईची साधने बेडरूममध्ये ठेवू नका. बेडरूमची दिशा, बेडची दिशा दक्षिण आणि पश्चिम उत्तम आणि कपाटाची दिशा नैऋत्य वास्तुनियमांनुसार असावी. बेडरूमचे दार कुरकुर आवाज करू नये. बेडरूममध्ये कपाट घराच्या नैऋत्य दिशेला ठेवणे उत्तम असते, जेणेकरून त्याचे दार उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडेल, कारण ही दिशा धन आणि सकारात्मक ऊर्जेसाठी शुभ मानली जाते आणि यामुळे आर्थिक स्थैर्य व समृद्धी येते. कपाटाचे दार उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडायला हवे, जेणेकरून कुबेरदेव आणि सूर्यदेवांची कृपा मिळते. ईशान्य या दिशेला कपाट ठेवणे टाळावे, कारण यामुळे घरात तणाव आणि असंतुलन येऊ शकते. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.